नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2026साठी अत्यंत महत्त्वाचे जी.के तसेच चालू घडामोडीवरील महत्त्वाचे 25 प्रश्न. खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत ते बघा. आणि हा व्हिडिओ आपला पार्ट 3 असणार आहेत. 1 आणि 2 झालेले आहेत. खूप मस्त क्वेश्चन होते, बघून घ्याल ते सुद्धा. बघा, खूप जास्ती एक्सपेक्टेड आणि महत्त्वाचे 25 प्रश्न आहेत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, छोटासाच असणार व्हिडिओ. बघा, आपण सुरुवात करू. प्रत्येक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे हा. बघा, पहिला प्रश्न आहे, देशातील पहिले अत्यंत गरिबीमुक्त राज्य म्हणून 1 नोव्हेंबर 2025ला कोणत्या राज्याची घोषणा करण्यात आली? बघा, देशातील पहिले अत्यंत गरिबीमुक्त राज्य असल्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे हा, इम्पॉर्टंट आहे. तर बघा, अत्यंत गरिबीमुक्त राज्य म्हणून केरळ या राज्याची घोषणा 1 नोव्हेंबर 2025ला करण्यात आली होती. केरळ या राज्याचा स्थापना दिवस आहे 1 नोव्हेंबर, त्याच्यामुळे 1 नोव्हेंबरला ते घोषणा करण्यात आली, केरळ. लक्षात ठेवायला. दुसरा बघा, ऑगस्ट 2025मध्ये कोणत्या राज्याला देशातील पहिले पूर्णपणे डिजिटली साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? बघा, ऑगस्ट 2025मध्ये केरळ या राज्याला देशातील पहिले संपूर्ण डिजिटली साक्षर राज्य, हे इम्पॉर्टंट आहे बघा, डिजिटली साक्षर राज्य म्हणून केरळ या राज्याला घोषित करण्यात आले. त्याच्यानंतर बघा, तिसरा, तुम्ही सोडवत चला आणि किती कमेंट येत आहेत म्हणजे बरोबर येतात ते कमेंट करा सोबत. बघा, तिसरा आहे, भारतातील पहिले, दुसरे आणि तिसरे परिपूर्ण साक्षर राज्य अनुक्रमे कोणते? बघा, आधीचा क्वेश्चन होता डिजिटली साक्षर राज्य जे की केरळ आहे, आणि इथं बघा फक्त नॉर्मल साक्षर राज्य आहे. साक्षर राज्य अनुक्रमे कोणती? तर बघा, पहिला आहे मिझोराम बघा 3 ऑप्शनमध्ये आहे. दुसरा आहे गोवा आणि तिसरा आहे त्रिपुरा. तर हे पहिले, दुसरे आणि तिसरे संपूर्ण साक्षर राज्य आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक डी जाणार. हे 2025-26ची अपडेटेड माहिती आहे. आधी आपण केरळला समजत होतो की साक्षर राज्य आहे, पण चेंज झालेलं आहे आता सर्व. लक्षात ठेवा, ऑप्शन डी येणार याचं. आणि डिजिटली साक्षर राज्य म्हटलं तर येणार केरळ. चौथा आहे बघा, भारताने कोणत्या देशाला मागे टाकत जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान मिळवलेला आहे? बघा, भारताने जापान या देशाला मागे टाकत देशातील आता 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान मिळवलेला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी जाणार. बघा, सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे जगातून अमेरिका, नंतर येते चीन, नंतर येते जर्मनी, नंतर येते आता भारत, आणि 5व्या क्रमांकावर आहे जापान. त्याच्यानंतर बघा, 5वा प्रश्न, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? बघा, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी अरविंद पनगारिया यांची निवड करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक सी जाणार बरोबर याचं. आणि पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते के.सी. नियोगी, हे फर्स्ट होते. फर्स्ट वित्त आयोगाचे अध्यक्ष होते के.सी. नियोगी, आणि 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगरिया. लक्षात ठेवायला. त्याच्यानंतर बघा, प्रश्न 6वा आहे, 6व्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? बघा, आता महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी, ते पण 6व्या, तर त्यांच्या अध्यक्षपदी डॉक्टर नितीन करीर यांची निवड करण्यात आलेली आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक ए बरोबर जाणार. 7वा बघा, 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? बघा, 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी रंजना प्रकाश देसाई, हे सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आहेत, तर यांची निवड करण्यात आलेली आहे 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी रंजना प्रकाश देसाई. ऑप्शन क्रमांक डी बरोबर. त्याच्यानंतर बघा, 8वा आहे, युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ यादीत 11 जुलै 2025 रोजी मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया, लक्षात ठेवाल, मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने समावेश केला, तर त्यापैकी किती किल्ले हे महाराष्ट्रातील आहेत? बघा, युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने जागतिक वारसा स्थळ यादीत 11 जुलै 2025ला सामील केले, तर त्यातील 11 किल्ले हे महाराष्ट्रातील आहेत, 11, आणि एक किल्ला जो की आहे जिंजी, हा तमिळनाडूमधला आहे. टोटल असे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ यादीत सामील केले. आता नव्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 7 जागतिक वारसा स्थळे आहेत. महाराष्ट्रामध्ये 7 आहेत, लक्षात ठेवाल. त्याच्यानंतर बघा, प्रश्न 9वा आहे, जम्मू काश्मीरमध्ये तयार झालेल्या जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूल ची उंची किती मीटर आहे? बघा, जम्मू काश्मीरमध्ये नुकतेच नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूल आहे, उंच पूल आहे तो, तर त्याची उंची आहे 359 मीटर.
ऑप्शन क्रमांक डी बरोबर जाणार. इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न, जगातून टॉप केलेला आहे त्याच्यासाठी. 10वा बघा, नापणे धबधब्यावरील महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल हा कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे धबधब्यावर महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल बनला गेलेला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी बरोबर जाणार, सिंधुदुर्ग. त्याच्यानंतर बघा प्रश्न 11वा, भारतामध्ये कुंभमेळा कोणत्या कोणत्या ठिकाणी भरतो? बघा, भारतामध्ये एकूण 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. तर बघा त्यांची ठिकाणे आहेत प्रयागराज उत्तर प्रदेशमधलं, नाशिक महाराष्ट्र, उज्जैन मध्य प्रदेश, हरिद्वार उत्तराखंड, म्हणून ऑप्शन क्रमांक ए बरोबर जाणार. लक्षात ठेवायला, प्रयागराज, नाशिक, उज्जैन आणि हरिद्वार. आत्ताच म्हणजेच नुकतेच 2025मध्ये प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरलेला होता. महाकुंभमेळा हा 144 वर्षांनी येतो आणि तो फक्त प्रयागराज इथे भरतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि आपले कुंभमेळा नॉर्मल हे 4 पण ठिकाणी भरतात 12-12 वर्षाच्या अंतराने, म्हणून ऑप्शन क्रमांक ए बरोबर जाणार याचा. 12वा बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS स्थापनेला 27 सप्टेंबर 2025मध्ये किती वर्षे पूर्ण झाली? बघा, RSS स्थापनेला 27 सप्टेंबर 2025मध्ये एकूण 100 वर्षे झालेली आहेत पूर्ण, म्हणून ऑप्शन क्रमांक सी बरोबर जाणार. RSSचे संस्थापक होते हेगडेवार, हे सुद्धा लक्षात ठेवाल. त्याच्यानंतर बघा 13वा प्रश्न आहे. 13वा बघा, 31 ऑक्टोबर 2025मध्ये भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? बघा, 31 ऑक्टोबर 2025मध्ये भारताचे लोहपुरुष म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 म्हणजे 150वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक डी बरोबर जाणार. 14वा बघा, एलॉन मस्क मालकीच्या टेस्ला या कंपनीचे पहिले व दुसरे शोरूम भारतात अनुक्रमे कुठे सुरू करण्यात आले आहे? बघा, टेस्ला कंपनीचे म्हणजेच एलॉन मस्कची मालकीचे असलेले टेस्ला या कंपनीचे भारतामध्ये शोरूम सुरू झालेले आहे. तर पहिले शोरूम आणि दुसरे शोरूम अनुक्रमे बघा, पहिले झालेले आहे मुंबईमध्ये आणि दुसरे झालेले आहे दिल्लीमध्ये, म्हणून बघा ऑप्शन क्रमांक डी बरोबर जाणार. इम्पॉर्टंट आहे हा, पहिलावाला इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवाल. पहिले शोरूम मुंबई या ठिकाणी सुरू झाले. नंतर बघा प्रश्न क्रमांक 15वा आहे. 7 नोव्हेंबर 2025ला वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला किती वर्षे पूर्ण झाली? हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कोणत्या भाषेतील कादंबरीतील आहे? बघा, इथं रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर बघा, वंदे मातरम या गीताला 2025मध्ये एकूण 150 वर्ष पूर्ण झाली. बघा, 150 2 ऑप्शनमध्ये आहे. आणि हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतील आहे आणि ही कादंबरी बंगाली भाषेमध्ये आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक बघा सी, 150 आणि बंगाली, म्हणून ऑप्शन क्रमांक सी बरोबर जाणार. 16वा बघा, भारतातील पहिला बालविवाह मुक्त बालोद हा जिल्हा कोणत्या राज्यातील आहे? बघा, खूप जास्त इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा वाला पोलीस भरतीसाठी. बघा, बालविवाह मुक्त जिल्हा आहे बालोद, लक्षात ठेवा. आणि हा जिल्हा छत्तीसगड या राज्यातील जिल्हा आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी बरोबर जाणार. छत्तीसगडमधील बालोद हा जिल्हा देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरलेला आहे. त्याच्यानंतर 17वा बघा, भारतातील पहिले न्यायालयीन शहर कोणत्या राज्यात स्थापन होत आहेत? बघा, भारतातील पहिले न्यायालयीन शहर हे केरळ या राज्यात स्थापन होत आहे, ऑप्शन क्रमांक डी. आणि हा स्थापन झाल्यानंतर केरळचा उच्च न्यायालयसुद्धा त्याच ठिकाणी हलवण्यात येणार आहे, ऑप्शन क्रमांक डी बरोबर जाणार. त्याच्यानंतर बघा प्रश्न 18वा आहे. नीती आयोगाने भारतातील कोणत्या राज्याला भारताचे जिंजर कॅपिटल, जिंजर म्हणजेच अद्रक, म्हणजे भारताचे जिंजर कॅपिटल म्हणून घोषित केलेले आहे? बघा, भारताच्या एका राज्याला म्हणजेच मिझोराम या राज्याला नीती आयोगाने भारताचे जिंजर कॅपिटल म्हणून घोषित केलेले आहे, ऑप्शन क्रमांक बी बरोबर जाणार, मिझोराम. 19वा बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य हे केरळ राज्य आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे, ऑप्शन क्रमांक सी बरोबर. 20वा बघा, संपूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली विधानसभा कोणती? बघा, संपूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली विधानसभा दिल्ली विधानसभा ठरलेली आहे, ऑप्शन क्रमांक डी बरोबर जाणार. दिल्ली विधानसभा इम्पॉर्टंट आहे. दिल्ली विधानसभा ही भारतातील पहिली संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा ठरलेली आहे. त्याच्यानंतर बघा 21वा जी केचे प्रश्न आहेत हे. बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? बघा, बेकिंग सोडा, तर बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा असते आणि वॉशिंग सोडा म्हणजे धुण्याचा.
बेकिंग बघा, बेकिंग नाव आलं ना आता बेकिंग हा शब्द काहीतरी बेक करणे म्हणजे पकवणे अशा टाईपनं होते, तर ते किचनमध्ये वापरले जाते. ठीक आहे. तर बेकिंगमध्ये बघा जे सोडियम बायकार्बोनेटमध्ये बघा बाय आहे असं लक्षात ठेवा की बेकिंगमध्ये मधला ब आणि सोडियम बायकार्बोनेटमधला ब. तर ऑप्शन क्रमांक सी सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच बेकिंग सोडा. याचा फॉर्म्युला आहे सोडियम बायकार्बोनेटचा NaHCO3. NaHCO3 हा NaHCO3 हा बेकिंग सोड्याचा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट याचा फॉर्म्युला आहे खाण्याचा सोडा. आणि धुण्याचा सोडा म्हटलं तर सोडियम कार्बोनेट याचा फॉर्म्युला आहे Na2CO3. हा झाला सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर बघा 22वा प्रश्न आहे पोलिओ लसीचा शोध कोणी लावला. बघा पोलिओ लसीचा शोध लावणारे होते जोनास साल्क यांनी पोलिओ लसीचा शोध लावलेला होता. त्याच्यानंतर बघा 23वा आहे 1 एप्रिल 1935 स्थापन झालेल्या RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले. बघा RBIचे स्थापना दिवस आहे 1 एप्रिल 1935. हा सुद्धा PYQ आहे. तर त्याचे राष्ट्रीयकरण झालेले होते 1949 या वर्षी. ऑप्शन क्रमांक सी बरोबर जाणार. त्याच्यानंतर बघा 24वा प्रश्न राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते. बघा राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष होते रतन टाटा. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर जाणार. 25वा आहे भारतातील सर्वाधिक तसेच सर्वात कमी बघा सर्वाधिक तसेच सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य अनुक्रमे कोणते आहेत 2011 नुसार. बघा सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य आहेत उत्तर प्रदेश आणि सर्वात कमी आहे सिक्कीम. उत्तर प्रदेश आणि सिक्कीम. उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आणि सिक्कीममध्ये सर्वात कमी लोकसंख्या देशातून, म्हणून ऑप्शन क्रमांक सी बरोबर जाणार. आपले 25 प्रश्न झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल म्हणजे असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा किती स्कोर आला.